पुलावरून दुचाकी घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी अंत. वलांडीतील घटना. देवणी पोलिसांच्या दप्तरी नोंद. KJ न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक बातमी. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी येथे खंडोबा मंदिराच्या मागील पुलावरून दुचाकी घसरून पडल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत तरुणाचे नाव सूरज सुखवा सूर्यवंशी, वय 30 वर्ष, राहणार तळेगाव, तालुका शिरोळपाड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळून आली आहे. सदरचा तरुण आपल्या होंडा स्प्लेंडर क्रमांक MH14CA1692 या दुचाकीवरून जात असताना वलांडी येथील खंडोबा मंदिराच्या मागील पुलावरून घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर तरुणाचा मृत्यूदेह 10 एप्रिल 2026 रोजी आढळून आल्याची माहिती मिळून आली आहे. या अपघाताची नक्की वेळ अद्यापही स्पष्ट झालेली नाही. मात्र या संदर्भात मैताचा काका सुधीर दत्तात्रय सूर्यवंशी, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार तळेगाव यांनी देवणी पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून प्रथम खबर क्रमांक 12/2026 कलम 194 BNSS अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी अंदाजे 1 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. सदरची नोंद पोलीस कर्मचारी गादगे साहेब यांनी दाखल केली असून पुढील तपास पोलीस अधिकारी राजेश लामतुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अपघातस्थानी संरक्षण कठडे नसल्याने अपघात झाला असावा असे बोलले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सदरील अपघात झालेल्या पुलाला संरक्षण कठडे नसल्याने पुलाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.